हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटनचे तिन्ही लॉ बघितले होते. आज ग्रॅव्हिटेशन 1.2 मध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स आणि केपलर्स लॉ याविषयी माहिती जाणून घेणार आहे. सुरुवातीला डेफिनेशन बघूया. सेंट्रिपिटल फोर्स, अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. डायग्रामवरून समजून घेऊया. समजा तुम्ही एक स्ट्रिंग घेतलेली आहे आणि या स्ट्रिंगला एक स्टोन टाय केला आणि त्याला सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही रोटेट केलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या हातावर ते ताण येतोय, कारण हा जो ऑब्जेक्ट आहे तो टुवर्ड्स द सेंटर फोर्स ॲक्ट करत असतो. यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणूयात. इथे वरतून जर तुम्ही पाहिलं तर या पद्धतीने तुम्हाला सर्क्युलर फॉर्ममध्ये हा ऑब्जेक्ट रोटेट होताना दिसेल आणि हा टाय केलेला स्टोन ऑलवेज कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे? टुवर्ड्स द सेंटर. म्हणूनच सेंट्रिपिटल फोर्सला सेंटर सिकिंग फोर्स सुद्धा म्हटलं जातं. रोटेट अलॉंग द सर्कल अँड ॲक्ट्स टुवर्ड्स द सेंटर. यानंतर बघा, केपलर्सचे लॉज दिलेले आहेत आपल्याला. केपलरचे जे काही लॉज आहेत ते अबाउट द प्लॅनेटरी मोशन लिहिलेले आहेत. तर सुरुवातीला हे बघा, केपलरनं प्लॅनेटची जी काही मोशन आहे ती इलिप्टिकल सांगितलेली आहे. जस्ट लाईक अ इलिप्स. हा जो आकार आहे याला आपण इलिप्स म्हणत असतो. तर एक लक्षात घ्या, इलिप्सला दोन फोकस असतात. त्यातला हा पहिला F1 आणि दुसरा F2. दोन फोकस असल्यामुळं कंबाईनला आपण याला फोसाय असा शब्द वापरणार आहे. हे वर्ड आपल्या लॉमध्ये येणार आहे, त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या. जसं सर्कलला एक सेंटर असतं तसं इलिप्सला दोन फोकस असतात, F1 अँड F2. कंबाईनला काय म्हणायचं? त्याला कंबाईनली फोसाय. तर चला फर्स्ट लॉ आपण बघूया. केपलर्स फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की जे प्लॅनेट आहेत ते सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. एक लक्षात घ्या, हा ए इथे प्लॅनेट म्हणून दिलेला आहे. हा या सनच्या भोवती कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतोय? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. आणि स्वतः सन इथं काय एक फोसाय आहे. हाच लॉ इथे दिलेला आहे बघा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. सेकंड लॉमध्ये बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. कोणाकोणाला जॉईन करायचं पहा. तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची जी प्लॅनेटला आणि सनला जॉईन करेल. म्हणजे इथून ए पासून एस पर्यंत घेऊ शकता. प्लॅनेट रोटेट होऊन इथपर्यंत आला, सी पासून एस पर्यंत घेऊ शकता. तर या रोटेट होत असताना प्लॅनेट इथे असा रिव्हॉल्व होत असताना हा इक्वल इंटरवलमध्ये इक्वल एरिया स्वीप आउट करत असतो. म्हणजे प्लॅनेट ए पासून बी पर्यंत गेला, यानं स्वीप आउट केलेला हा एरिया एवढा आहे, ए एस बी. आणि तेवढ्याच वेळात हा प्लॅनेट सी पासून डी पर्यंत गेला, त्यानं हा एवढा एरिया स्वीप आउट केलेला आहे. सी एस डी हे दोन्हीही एरियाज सारखे असतात. म्हणजेच प्लॅनेट सनभोवती रिव्हॉल्व होत असताना इक्वल एरिया स्वीप आउट करतो इक्वल टाईम इंटरवलमध्ये. याच लॉला लॉज ऑफ इक्वल एरियासुद्धा म्हटल्या जातं. आणि शेवटचा थर्ड लॉ बघूयात केपलरचा. हा थर्ड लॉ बघण्या अगोदर हे दोन शब्द लक्षात घ्या. कॅपिटल टी विच इज अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय? समजा हा प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये या सनच्या भोवती फिरतोय, तर या प्लॅनेटने इथून रिव्हॉल्व व्हायला सुरुवात केली आणि आपले एक रोटेशन पूर्ण केलं, तर त्यालाच काय म्हणणार आपण? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. जो कशानं दाखवतो आपण? कॅपिटल टीनं. आणि द स्मॉल आर म्हणजे काय? मेन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. आता सनपासून या प्लॅनेटचं डिस्टन्स ऑलवेज सारखं नसेल. इथे बघा, सगळ्यात जास्त डिस्टन्स राहील. प्लॅनेट ज्यावेळेस इथे येईल सनपासून त्याचं डिस्टन्स सगळ्यात जास्त राहील. ज्यावेळेस प्लॅनेट इथं आलेला राहील सनपासून त्याचं डिस्टन्स हे कमी झालं. म्हणजे इथून जास्तपासून डिस्टन्स हे कमी होईल आणि परत जास्त अंतर राहणार आहे. तर आपल्याला त्याचं कोणतं डिस्टन्स काढावं लागतो? मीन डिस्टन्स, किंवा तुम्ही त्याला ॲव्हरेज डिस्टन्ससुद्धा म्हणू शकता. दोन्ही लेटर लक्षात घ्या. कॅपिटल टी मीन्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अँड स्मॉल आर मीन्स मेन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आता आपण लॉ बघूया. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. कोणाचा स्क्वेअर घ्यायचा आहे तुम्हाला? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपण कशाने डिनोट केला आहे? कॅपिटल टीने. अराउंड द सन म्हणजे टीचा स्क्वेअर, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रपोर्शनल राहतो. कोणाला? बघा, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ
मीन डिस्टन्स कशाने दाखवलं आहे आपण, स्मॉल आर, आणि त्याचा काय घ्यायचं आहे तुम्हाला, क्यूब ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, दॅट इज टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. मॅथमॅटिकली हा लॉ तुम्हाला या पद्धतीनं दिलेला असतो, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. हे मॅथमॅटिकल इक्वेशन जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर याच्यावरून तुम्हाला लॉ लिहिता येतो. काय सांगता येईल तुम्हाला, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द cube of mean distance of a planet from the sun. This is known as Kepler's third law of motion. अशा पद्धतीने तुम्हाला केपलरचे तिन्ही लॉ लर्न करायचे आहेत. या पुढील व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे, तो आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. थँक्यू.